2026च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेन विरुद्धची मॅच 90 मिनिटांपर्यंत गोल शून्य होती. पोर्तुगाल अजूनही स्पर्धेत टिकून होता. लाखो फॅन्स आशा धरून बसले होते की कदाचित यावेळी इतिहास बदलेल. पण शेवटच्या मिनिटाला मिकेल मेरिनोने गोल केला आणि एका क्षणात सगळं संपलं. पोर्तुगाल स्पर्धेबाहेर गेला. मॅच संपल्यानंतर मैदानावर बसलेला 41 वर्षांचा क्रिस्टियानो रोनाल्डो त्याचे अश्रू आवरू शकत नव्हता, कारण हा फक्त एका मॅचचा पराभव नव्हता. हा जवळपास 20 वर्षे पाठलाग केलेल्या एका स्वप्नाचा दुर्दैवी शेवट होता. फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वात महान खेळाडूंपैकी एक, ज्याने जवळपास प्रत्येक ट्रॉफी जिंकली, प्रत्येक रेकॉर्ड मोडला, पण एक ट्रॉफी त्याच्या हातात कधीच आली नाही. सर्वश्रेष्ठ फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी. इतका महान खेळाडू असूनही रोनाल्डो वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही आणि त्याचा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता, आज आपण तेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 ला पोर्तुगालच्या मदिरा या छोट्या बेटावर झाला. त्याचं बालपण अजिबातच सोपं नव्हतं. घरची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची होती. त्याचे वडील एका क्लबमध्ये किटमॅन म्हणून काम करायचे आणि त्यांना दारूचं व्यसन होतं. अनेकदा घर चालवणं सुद्धा अवघड व्हायचं. पण लहानपणापासून रोनाल्डोचं एकच स्वप्न होतं, फुटबॉल. वयाच्या 12व्या वर्षी त्याने घर सोडलं आणि जवळपास 1000 किलोमीटर दूर लिस्बनला स्पोर्टिंग एसपीच्या अकॅडमीत दाखल झाला. वयाच्या 12व्या वर्षी त्याने घर सोडलं आणि जवळपास 1000 किलोमीटर दूर लिस्बनला स्पोर्टिंग सीपीच्या अकॅडमीत दाखल झाला. एवढ्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणं, नवीन शहरात स्वतःला सिद्ध करणं आणि त्याच वेळी करिअर घडवणं हे क्रिस्टियानोसाठी अवघड होतं. त्यातच वयाच्या 15व्या वर्षी त्याला हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी फुटबॉल सोडण्याची शक्यता व्यक्त केली होती, पण यशस्वी ऑपरेशन नंतर काही दिवसातच तो पुन्हा मैदानावर परतला. कदाचित इथूनच त्याच्या हट्टीपणाची आणि कधीही हार न मानण्याची सुरुवात झाली होती. 2003 मध्ये इंग्लंडमधल्या मँचेस्टर युनायटेडने त्याच्यावर विश्वास ठेवला. सर ॲलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली एका सडपातळ मुलाचं रूपांतर जगातील सर्वात डेंजरस फुटबॉलरमध्ये झालं. त्यानंतर 2009 मध्ये तो त्या काळातल्या विक्रमी 94 दशलक्ष युरोंच्या ट्रान्सफर फीमध्ये रिअल मद्रिदमध्ये गेला आणि पुढची जवळपास 9 वर्षे त्याने अक्षरशः इतिहास लिहिला. रिअल मद्रिदसाठी 450 मॅचेस खेळून तब्बल 450 गोल त्याने केले, म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये जवळपास 1 गोल. हा रेकॉर्ड आजही अभूतपूर्व मानला जातो. त्याने या क्लबसाठी 4 युएफा चॅम्पियन्स लीग जिंकल्या, 4 बॅलन डॉर पटकावले आणि जगातला सर्वात मोठा फुटबॉल सुपरस्टार बनला. त्यानंतर जुवेंटस, पुन्हा मँचेस्टर युनायटेड आणि नंतर अल नासर असा त्याचा प्रवास झाला. पण आकडे पाहिले तर ते जास्त थक्क करणार आहेत. 950 पेक्षा जास्त अधिकृत करिअर गोल. पुरुष फुटबॉलच्या इतिहासात सर्वात जास्त गोल करणारा प्लेअर. इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये 140 पेक्षा जास्त गोल. पुरुष इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये सर्वात जास्त गोल. युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वात जास्त गोल आणि सर्वात जास्त मॅचेस. 5 बॅलन डॉर, 5 चॅम्पियन्स लीग, 4 युरोपियन गोल्डन शूज, युरो 2016 विजेता आणि युएफा नेशन्स लीग विजेता. म्हणजे क्लब फुटबॉल पासून वैयक्तिक पुरस्कारांपर्यंत जवळपास प्रत्येक गोष्ट रोनाल्डोने जिंकली होती. पण त्याच करिअरमध्ये एक रिकामी जागा कायम राहिली, फिफा वर्ल्ड कप. रोनाल्डोने एकूण 6 फिफा वर्ल्ड कप खेळले. 2006, 10, 14, 18, 22 आणि 2026. बरं, हा रेकॉर्ड गाठणारा सुद्धा तो जगातल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. पण प्रत्येक स्पर्धेत काही ना काही घडलं आणि ट्रॉफी हातातून निसटली. 2006चा वर्ल्ड कप हा त्याचा पहिलाच वर्ल्ड कप होता. त्यावेळी तो फक्त 21 वर्षांचा होता. पोर्तुगालने अप्रतिम खेळ करत सेमीफायनल गाठलं. संपूर्ण देशाला वाटत होतं की ही टीम फायनल खेळेल, पण झिनेदिन झिदानच्या फ्रान्सने पेनल्टीवर मिळालेल्या एका गोलच्या जोरावर पोर्तुगालला हरवलं. रोनाल्डोचा पहिला प्रयत्न सेमीफायनलपर्यंतच थांबला. 2010 मध्ये पोर्तुगालकडे चांगली टीम होती, पण समोर होता स्पेनचा गोल्डन एरा. त्या स्पर्धेत स्पेनने अक्षरशः जगावर वर्चस्व गाजवलं आणि शेवटी विश्वविजेता सुद्धा बनला. राऊंड ऑफ 16 मध्ये स्पेनने पोर्तुगालला 1-0 हरवलं. पुन्हा एकदा रोनाल्डोचं स्वप्न अधुरच राहिलं. 2014 मध्ये परिस्थिती आणखी अवघड होती. रोनाल्डो नुकताच बॅलन डॉर जिंकून आला होता, पण पोर्तुगालची टीम दुखापतींनी त्रस्त होती. पहिल्याच मॅचमध्ये जर्मनीने त्यांचा 4-0 असा धुव्वा उडवला. टीम ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली. जगातला सर्वोत्तम प्लेअर असूनही रोनाल्डो काहीच करू शकला नाही, कारण फुटबॉल हा एकट्या प्लेअरचा खेळ नसतो. 2018 मध्ये मात्र त्याने इतिहासातल्या सर्वात मोठ्या वर्ल्ड कप कामगिरींपैकी एक केली. स्पेन विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने हॅट्रिक झळकावली. शेवटच्या मिनिटाला मारलेला त्याचा फ्री किक गोल आजही वर्ल्ड कपच्या ग्रेटेस्ट मोमेंट्समध्ये गणला जातो. पण पुन्हा राऊंड ऑफ 16 मध्ये उरुग्वेने पोर्तुगालला बाहेर केलं. 2022 मध्ये सगळ्यांना वाटत होतं की हा शेवटचा चान्स आहे, पण त्या स्पर्धेत अनेक गोष्टी घडल्या. कोचशी मतभेद झाले. नॉकआउट मॅचमध्ये त्याला सुरुवातीच्या टीममध्ये स्थानही मिळालं नाही आणि त्यानंतर मोरोक्कोने फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या धक्क्यांपैकी एक देत पोर्तुगालला बाहेर केलं. मॅच संपल्यानंतर रडत जाणारा रोनाल्डोचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला. लाखो फॅन्सना वाटलं की आता सगळं संपलंय.
पण रोनाल्डो तिथे थांबला नाही. त्याने रिटायरमेंट घेतली नाही. वयाच्या 40 नंतरही त्याने स्वतःला फिट ठेवलं. पुन्हा नॅशनल टीमसाठी खेळला आणि 2026मध्ये वयाच्या 41व्या वर्षी 6व्या वर्ल्ड कपमध्ये उतरला. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. काहींनी म्हटलं आता त्याचं वय झालंय, पण त्याच्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता. आणि मग आली स्पेन विरुद्धची ती मॅच. 90 मिनिटांपर्यंत पोर्तुगाल टिकून होता, पण इंजुरी टाईममध्ये मिकेल मेरिनोने गोल केला आणि सगळं संपलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न कायमचं अधुरं राहिलं. मग प्रश्न पडतो, रोनाल्डो सारखा मोठा प्लेअर वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही? याचं उत्तर एका गोष्टीत आहे. फुटबॉल हा बॅडमिंटन सारखा किंवा टेनिस सारखा वैयक्तिक खेळ नाही आहे. एका महान प्लेअरमुळे वर्ल्ड कप जिंकता येत नाही. ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि अर्जेंटिना यांच्याकडे प्रत्येक पोझिशनवर जागतिक दर्जाचे खेळाडू होते. पोर्तुगालकडे काही चांगले खेळाडू नक्की होते, पण अनेक वर्ष संपूर्ण टीमची जबाबदारी जवळपास रोनाल्डोवरच होती. अनेक मॅचेसमध्ये तो गोल करत राहिला, पण टीम म्हणून पोर्तुगाल प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी पडत गेली. याच काळात दुसऱ्या बाजूला लिओनेल मेस्सीने 2022मध्ये वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे दोघांची तुलना आणखी वाढली. पण खरं पाहिलं तर मेस्सीची गोष्ट म्हणजे एक फेरी टेल आहे आणि रोनाल्डोची गोष्ट म्हणजे संघर्षाची गोष्ट आहे. एकाने शेवटी स्वप्न पूर्ण केलं, दुसऱ्याने आयुष्यभर प्रयत्न केले, पण शेवटच्या पायरीवर नशीब साथ देऊ शकलं नाही. पण म्हणून यामुळे रोनाल्डोची महानता कमी होत नाही, कारण फुटबॉलचा इतिहास काही फक्त वर्ल्ड कप विजेत्यांनी लिहिलेला नाही आहे. सातत्य, मेहनत, शिस्त, फिटनेस आणि 2 दशकांपेक्षा जास्त काळ जगातल्या सर्वोच्च स्तरावर टिकून राहणं हेही तितकंच मोठं यश आहे. आजही जगभरातील लाखो खेळाडू रोनाल्डोच्या वर्क एथिक्सचं उदाहरण देतात. त्याची जिममधली मेहनत, डाएट, शिस्त आणि स्वतःला सतत सुधारत राहण्याची वृत्ती ही त्याची खरी ओळख आहे. कदाचित म्हणूनच क्रिस्टियानो रोनाल्डोची गोष्ट इतकी वेगळी वाटते, कारण ती आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीशी मिळती जुळती आहे. आयुष्यात तुम्ही खूप काय मिळवू शकता, जग जिंकू शकता, रेकॉर्ड्स करू शकता, पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होईलच असं नाही आहे. आणि तरीही त्या अपूर्ण स्वप्नामुळे तुमचं सगळं आयुष्य अपयशी ठरत नाही. शेवटी वर्ल्ड कप ट्रॉफी रोनाल्डोच्या हातात कधीच आली नाही, पण फुटबॉलच्या इतिहासात त्याचं नाव कायम सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. कारण काही प्लेयर्स ट्रॉफीमुळे महान होत नाहीत, तर त्यांनी खेळाला दिलेल्या योगदानामुळे महान ठरतात. आणि म्हणूनच इतिहासात क्रिस्टियानो रोनाल्डोचं नाव कदाचित एका वाक्याने कायम लक्षात राहील. द ग्रेटेस्ट फुटबॉलर हू नेव्हर वन द फिफा वर्ल्ड कप. तुम्हाला असंच वाटतं का? तुम्हीही रोनाल्डो फॅन आहात का? मग तुमच्या भावना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.